अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। मोहोज खुर्द येथील भीमशक्ती आणि शिवशक्ती अर्थात भीमसैनिक आणि शिवसैनिक यांनी एकत्र येत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी व लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य जयंतीचे आयोजन मोहोज खुर्द येथे केले होते। माझ करून काय कीने राहू झालं गेलं सारं आता विसरून जाऊ। माझ करून काय कीने राहू तुझ्या हाती रथ दिला मोठ्या श्रमान तुझ्या हाती रथ दिला मोठ्या श्रमान तुला वारसदार बनविला होता पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळे व दक्षिण मध्य मुंबईचे आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय भाऊ डोळसे यांच्या शुभ हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करत या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि युगपुरुषाच्या मालिकेतील भीमरत्न हे महान वंदन भीमाला वंदन भीमाला। लाल दिव्याच्या साठी उजेड विकला असता तर अरे का शिकलो असतो भीमा अरे का शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर अरे पायला भले नसते मला तू थकला असता तर। यावेळी रुद्रेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक उद्धवराव वाहक, मोहोज खुर्दचे माजी सरपंच रामकिसन वांडेकर, सरपंच सुधाकर वांडेकर, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आठरे, युवा नेते कुशलदादा भापसे, मार्केट कमिटीचे संचालक वैभवराव खलाते, संतोषजी शिंदे, देशी गाई संगोपन संस्थेचे संस्थापक छानराजी शेत्रे, जिंदगी फाउंडेशनचे संस्थापक विजय कारखेले, भगवद्गीता प्रवक्ते भाऊसाहेबजी शेलार, सामाजिक कार्यकर्ते सखाराम उर्फ पिंटू ठोकळ, भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान वसंतराव बोर्डे गुरुजी, रेणुका ऑफसेट पाथर्डीचे मालक एकनाथ ठोकळ, सुभाष गायकवाड, सुरेशजी शिरसाट, चंद्रकांत अण्णा वांडेकर, नितीन ठोकळ, संदीप ठोकळ, संतोष ठोकळ, जगन्नाथ ठोकळ, दिलीप ठोकळ, संजय ठोकळ, राजेंद्र ठोकळ, अमोल ठोकळ, देविदास ठोकळ यांच्यासह मोहोज खुर्द येथील भीमसैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं माणसाला मोठं होता आलं पाहिजे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं। वाचन हे सर्वात मोठ्या क्रांतीचं हत्यार आहे। तुम्ही तुमच्या जन्माचे शिल्पकार आहात हे त्या काळात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। या ठिकाणी म्हणावंसं वाटतं स्वतःला इतर समोर सिद्ध करण्याचा मला मुभा आहे, स्वतःला इतर समोर सिद्ध करण्याची मला मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभे आहे। आणि खऱ्या अर्थाने आपल्यासाठी बाबासाहेबांनी काय केलंय हे सांगायला आपण पाहिजे। कारण बाबासाहेब हे कोणी एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, एका पंथाचे नव्हते, एका कुळाचे नव्हते, तर बाबासाहेब सर्वसामान्यांचे होते। बाबासाहेबांनी आपल्याला
माणूस म्हणून जगायला शिकवलं. का जगायला शिकवलं? बाबासाहेबांचा एक संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मोहोज गावामध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी या ठिकाणी माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी यांनी सर्व आमचे तरुण युवक या तिथं आहेत. अधिक काही न बोलता मी आपणा सर्वांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की गावगाड्यामध्ये जातीयवाद पेरला जातोय आणि हा गावगाडा धोक्यात आला, एक जरी घटक धोक्यात आला गावगाड्यामधला तर निश्चितपणे संपूर्ण भारतामध्ये अराजक माझ्याशिवाय राहणार नाही आणि हे फार गंभीर आहे. गावगाड्यामध्ये आपण पूर्वी पाहायचो 12 बलुतेदार पत्ती होती, प्रत्येकाचं प्रत्येकाकडे काम होतं, प्रत्येक जण एकमेकाला धरून राहत होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर हे महापुरुषांचे विचार जातीप्रती मर्यादित केले. या ठिकाणी फार सुंदर केलेले या ठिकाणी फादर ऑफ मॉडर्न इंडिया. या महामानवाचे उपकार तुमच्यावर कधीच विसरू शकत नाही तुम्ही. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो भारत आहे, बाबासाहेब अभिप्रेत असणारा जो घटक आहे ती महिला आहे. माझ्या बाबानं तुला वारसदार बनविला होता. माझ्या बाबानं तुला घडविला बनविला मोठ्या जोमन, तुला घडविला बनविला मोठ्या जोमन, तुला वारसदार बनविला होता. माझ्या बापानं तुला वारसदार बनविला होता. माझ्या बापानं वारसदार बनविला होता. तो इथं मी आल्यानंतर मोहोजमध्ये मला खूप आनंद झाला की अत्यंत शांतपणानं महामानवाचे विचार ऐकायचे आणि त्यांनी दिलेले विचार आत्मसात करायचे किंवा त्या विचाराने आपल्या जीवनामध्ये वाटचाल करायची. अशा प्रकारचं सर्व वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद झाला. शिका आणि संघटित व्हा. त्या अनुषंगाने खेड्याखेड्यामध्ये सुद्धा जयंतीच्या कार्यक्रम आजच्या तारखेला सादर करायला लागलेले आहेत लोक आणि चांगल्या उत्साहाने. कारण आपली एकच अशी महापुरुषाची जयंती आहे ती 14 एप्रिल पासून तर बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण दिवाळी सारखी साजरी करतो आणि ही अशीच साजरी करत राहू. आणि ठोकळच्या माध्यमातून आज झालेल्या छोट्याखानी जयंतीच्या पुढील जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जयंती चांगल्या प्रकारे धुमधड्यात साजरी करावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंती निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संविधानावर, या राज्यघटनेवर आपला कारभार चालतो. आपण संविधानाला मानणारी माणसं आहोत आणि समाजामधील जाती, धर्म, पंथ हे सगळं बाजूला ठेवून सगळे आपण या भारत मातेचे लेकरं आहोत या भावनेनं खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला. जसं आता संजयजी डोसे म्हटले की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते अनेकांनी वाचलं असेल. नवीन पिढीने ते खरं तर जरूर वाचलं पाहिजे. एवढं मोठं साहित्य त्यांनी आपल्या सर्वांसाठी केलंय, लिखाण ठेवलंय, लिहून ठेवलंय. ते खरं तर वाचलं तर पाहिजेच, परंतु त्याचं आत्मसात सुद्धा आपण या ठिकाणी केलं पाहिजे. कुठल्याही एका समाजाचं बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्व करत नव्हते, सर्व समाजाचे ते प्रतिनिधित्व होते. आणि म्हणून आजच्या या अतिशय गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटंसं गाव जरी असलं तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. आम्हा सर्वांना यामध्ये सम्मिलित करून घेतलं, आमच्या सर्वांचा मान सन्मान केला. मी पिंटू भाऊंचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते. पाथर्डी तालुक्यातील मोजखुर्द येथे भीमशक्ती आणि शिवशक्ती यांनी एकत्र येत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदिव्य जयंती उत्सव साजरा करत जातीय सलोखा निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात नवा आदर्श निर्माण झाला आहे. मोजखुर्द येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची आणि भव्यदिव्य नियोजनाची सध्या पाथर्डी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
मोज खुर्देतून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी. ऊस तोडीतच पाचट खाऊन जगलो असतो रे, अशी पेटती कविता होऊन उगलो नसतो रे. अज्ञानाचा डोंगर भीमा फुटला नसता तर, भारतीय संविधान भीमा तू लिहिलं नसत तर. अरे का शिकलो असतो भीमा, अरे का शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर. अरे पायाला भले नसते मला, तू थकला असता तर. सर्वांना क्रांतिकारी जय. तुला घडविला बनविला मोठ्या जोमन, तुला घडविला बनविला मोठ्या जोमन. तुला वारसदार बनविला होता माझ्या बापाना, तुला वारसदार बनविला होता माझ्या बापाना. वारसदार बनविला होता माझ्या बापाना, वारसदार बनविला होता माझ्या बापाना. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.